कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फळमस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी ओढून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी ओढवून भटकलो. तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गमता सण चांगला होता का? तर आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यात उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला. त्याला समजेल ना, समजेल त्याला. मला वाईट का वाटलं, तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं. तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो. पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली, त्यावेळेला या तटकरेने गद्दारी केली. या दापोली मतदारसंघातल्या एकाही राष्ट्रवादीच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेचे आदेश होते की आमच्या लोकांनी कधी घरावरती मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घराला मत देत नाही. अगं नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस? लाज वाटत नाही? इतका ऐसान फळमस आहेस तू? 80,000 मतं दापोली मतदारसंघातून तुला घेऊन दिली आम्ही. आणि आमचे लोक म्हणवते, भाई हा ऐसान फळमस आहे, ह्याला मदत करू नका तुम्ही. हा विधानसभेला आपल्याला मदत करणार नाही. आणि शेवटी तसंच झालं. तर याच्या पापाची फळं भोगावं लागेल. हा विश्वास ठेवण्याचा लायक माणूस नाही आहे. मी अख्ख्या जगाला बोंबलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे. पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आहे. हा ऐसान फळमस माणूस आहे. तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. आणि गटार काय आणि गंगा काय हे त्याला कळेल ना भविष्यामध्ये. आता त्याला कळेल ना भविष्यामध्ये. तू जे पाप केलेस ना, त्या पापाचं पायशी तुला करायलाच लागेल. तटकरे कोणी बनवली? इंजिनियर कोण होते? पण नाव सांग बघू. चल. योगेश दादांनी सर्वात पहिला तो प्रस्ताव मान्य केला होता. ऐकून घ्या ना, दादाने सगळं केलंय ते. त्या पाण्याच्या टाकीसाठी जागाच नव्हती मंडणगडला. मग आमचे आरोग्य खात्याचे मंत्री आहेत, त्यांना योगेश दादांनी विनंती केली आणि आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला. तिथं त्याला तटकरे माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे. या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजूर दिली तटकरे सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडळसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अगं दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणून पेढे वाटू नका. थोडीस काहीतरी ठेवा. नाही तर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही धंदे आता, बस झालं ना. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं, या सुनील तटकरेंनी अंतुलेने संपवलं. हा अंतुले साहेबांचा पीए होता. पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं. हा कुणाचा नाही. याला जे मोठे करतात त्याच्या मुळावर हा उठतो. आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्या मुळावर उठला विधानसभेला. आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एक दिवस बोलणार आहे. लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी. हा घातकी आहे. आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास. अरे माझं व्यक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय. लाज वाटत नाही अशा षटमंडळाला? जनाची नाही मनाची तटकरे ठेवावी. यामध्ये भाजपने पण आवाज उठवलाय. त्यांनी पण सांगितलंय, जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार. हे चांगलं आहे ना काम. जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे. ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली, त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलंय उद्धवजींनी असं म्हणेन मी उलट. पण ह्याच्या आधी त्यांना जर राम आठवला असता,
जर काँग्रेससोबत गेले नसते तर बरं झालं असतं. हे सगळं रामायण घडलं नसतं बाकीचं आमचं. असंही मला वाटतंय.